नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते. तर सकाळची वेळ आहे ताईंनो, सकाळी खूप लवकरची वेळ आहे आणि माझं चालू आहे बघा. मी हेच पंचपाळ जे आहे ते सगळं घासून घेतलं होतं. त्याच्यामध्ये आता हळदी आणि कुंकू काढून घेते. 2 दिवस झालं थोडंसं कमी राहिलं होतं म्हणून मी त्याच्यात भरलंच नव्हतं. म्हटलं चांगलं घासून वगैरे स्वच्छ भरून घ्यावं आणि त्यानंतर मग पूजेला आपल्याला वापरायला बरं पडतं. संपत आलं की मग काय होतं, त्यात आणखीन टाकलं की परत ते घासायचं राहून जातं. त्यामुळे म्हटलं अगोदर व्यवस्थित असं त्याला स्वच्छ घासून घ्यावं. घासून थोडंसं पुसून घेतलं, कोरडं केलं आणि आता त्याच्यात हळदी कुंकू भरते. तर 2 ह्याच्यात कुंकू भरत असते. दोन्हीच्या मध्ये हळद भरायची, म्हणजे जेणेकरून काय होतं, आपण ज्यावेळेस देवाला लावतो तर इकडच्या ह्याला असलं तरी आपल्याला दोन्ही सलग वाहता येतं. इकडं असलं तरी पण दोन्ही हळदी आणि कुंकू सलग वाहता येतं. त्यासाठी मी अशा पद्धतीनं भरते. 2 ह्याच्यात कुंकू आणि एका ह्याच्यात हळद आणि एका ह्याच्यात अक्षता भरत असते. म्हणजे गॅसची पूजा ज्यावेळेस मी करते ना, तर त्यावेळेस अक्षता पण असल्या की आपल्याला बरोबर लगेच ठेवता येतं. आता माझे डबे सेपरेटसुद्धा देवघरामध्ये अक्षतांची डबे आहे, त्याच्यामध्ये माझ्या फक्त अक्षताच असतात. पण ह्या पंचपाळ्यामध्ये सुद्धा ठेवून देते, जेणेकरून आपल्याला पटकन पूजा केली की आपल्याला ह्यातल्या अक्षता घेऊन वाहता येतात. तर असं, तर आजचा व्हिडिओ छान खूप सुंदर असणार आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे. आजपासून 21 दिवसाच्या स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे. आता बऱ्याच जणांनी कधी 11 दिवसाची करणार आहेत, कोणी 7 दिवसाची करणार, कोणी 21 दिवसाची करणार आहेत. तर परवा दिवशीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही नियम असतील, कशी करायची सेवा, कशी करायची, सुरुवात कशी करायची, सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सेवा आज मी स्टार्ट केलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, किचनमधली आज म्हणजे आमच्या सकाळी आज लाईट गेलेली, तासभर लाईट आलीच नाही. त्यामुळे घरामध्ये अंधार दिसत असेल तुम्हाला किचनमध्ये स्पेशली, कारण किचनमध्ये उजेड लागतो सकाळी. खिडकीतनं भरपूर असा उजेड येतो. पण ज्यावेळेस देवघराच्या भिंतीला आहे ना, तिथे देवघरामध्ये पण बल्ब आहे ना, मग तो बल्ब नसला की देवघरातसुद्धा अंधार जाणवतो आणि व्हिडिओ व्यवस्थित येत नाही. तर सकाळी मस्त अशी देवघरातला दिवा प्रज्वलित करून घेतला, देवांना जागं केलं आणि त्यानंतर केलेली आहे गॅसची पूजा. तर बघा, मस्त अशी आजची दिवसाची सुंदर अशी सुरुवात. सकाळची वेळ असली की खूप प्रसन्न असं घरामध्ये वातावरण निर्माण होतं. कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी मस्त अशा कमेंट केल्या. सगळ्यांच्या कमेंटची उत्तरंसुद्धा व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. आता बऱ्याच जणांनी असं विचारलेलं आहे, ताई तुम्ही धूपदाणी आहे ती कितीला घेतलेली आहे. त्यानंतर परत स्वामींच्या मूर्तीविषयी सुद्धा कमेंट आलेल्या आहेत. तर जी मी टॅग लावलेले असतात तिथं, तर तुम्ही तिथं जरी क्लिक केलं, ओपन करून बघितलं, तर तिथं तुम्हाला सगळ्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत ना, त्या तुम्हाला तिथं भेटून जातील. पण कसं आहे, चांगली मूर्ती घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याला थोडेसे पैसे जास्त लागतात. तर बघा, ही 102 रुपये किंमत आहे ह्या धूपदाणीची. जी मी वापरते ना, ती धूपदाणी 102 रुपये किंमत आहे तिची. आणि स्वामींच्या मूर्ती आपण घेईल तशा आहेत. चांगल्या क्वालिटीची घेतली तर जास्त दिवस टिकते ना. आणि कसं, क्वालिटी चांगली असली की स्वामींची मूर्ती जरी आपण रोज अभिषेक करतो, तर रोज स्वामींच्या मूर्तीला आपण पाण्याने धुतो, कधी पंचामृताने अभिषेक करतो. त्यामुळे कसं, क्वालिटी चांगली असली की कलर वगैरे उडण्याची भीती नसते, कारण मूर्त्या खराब होऊ शकतात जर साध्या क्वालिटीची मूर्ती असेल तर. त्यामुळे घेतानाच आपण चांगल्या क्वालिटीची मूर्ती घेतली तर बरं पडतं. आणि मग मला विचारलं होतं की ताई तुमच्याकडच्या मूर्ती आहेत ते कितीच्या आहेत. तर मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथं मी माझ्या व्हिडिओच्या तिथं मूर्तीचे ही लावलेले आहेत ना, तर तिथं तुम्ही क्लिक करून पाहिलं तर तुम्हाला सगळ्या मूर्तीच्या किमती फ्लिपकार्टवर ज्या आहेत ना, त्या तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही घेऊसुद्धा शकता. खूप सुंदर आणि छान मूर्ती आहेत बघा. तर असं इकडे सकाळी मस्त असा चहा ठेवलेला आहे आणि सकाळी म्हटलं चहाच पिऊन घ्यावा आणि त्यानंतर तुळशीची पूजा वगैरे बाहेर करायला जावं. तर आज गाईची पूजा करायची, कारण आज स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे. रोज तर मी गाईची पूजा करतेच, पण आज बघा गाईची एवढी वाट पाहिली मी सकाळपासून. नाही तर रोज बघा गाई रोज म्हणजे आमच्या इथंच आजूबाजूला चरत असतात. आज सुद्धा होत्या, पण जी मी नेहमी तिची पूजा करते ना, माझी सोना, तिची वाट लई पाहिली मी आज. एवढी वाट पाहिली, सोना येणार म्हणून. आणि त्यानंतर उशिरा ती मला 12 वाजता दिसली. मी सकाळी घास चारून कुठल्याही गायची पूजा करत असते असं काही नाही, पण आमची सोना जी आहे ना, ती खूप लाडकी आहे माझी. आणि ती पूजा बघा कशी छान करून घेते. सोना, रानू, चंदा
अशा 4-5 गायी आहेत बघा. त्या माझ्या नेहमीच्या पूजेमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील. पण आज मी सोनाला खूप दिवस झाले हे करत होते, म्हणजे रोज तर असतेच पूजेमध्ये, पण आज मी खूप वेळ तिची वाट पाहिली. आज आलीच नाही. पूर्ण 12 वाजून गेल्यानंतर आली आणि मी जेवायचं सुद्धा थांबले होते. जोपर्यंत सोना येत नाही तोपर्यंत जेवले सुद्धा नाही मी. तिची पूजा केली आणि त्यानंतरच जेवले. तर दुपारी मी दुपारच्या वेळी पोथी वाचत असते. आता स्वामींची 21 दिवसाची सेवा चालू केलेली आहे, तर मी ती दुपारच्याच वेळेत वाचते. आता कसं आहे बघा, कोणाचा संध्याकाळचा टायमिंग, कोणाचा दुपारचा टायमिंग, कोणाचा सकाळचा टायमिंग असतो. आणि मी दुपारच्या वेळी का वाचते त्याचं कारण सांगते. कारण मला सकाळी आणि संध्याकाळी मी फुल बिझी असते. मला भरपूर अशी कामं असतात. संध्याकाळची वेळसुद्धा खूप चांगली आहे, पण संध्याकाळच्या वेळेलासुद्धा मला भरपूर कामं असतात. त्यामुळे मला असा मोकळा असा वेळ जास्त मिळतच नाही. त्यामुळे मी दुपारचा वेळ निवडत असते. आता दुपारच्या 1च्या नंतर आपण पोथी कधी बी वाचली तरी चालते. 12 ते 1 या दरम्यान आपल्याला कुठलीही पोथी, पूजा काहीच करायचं नसतं. त्यामुळे त्या टायमिंगमध्ये वाचायची नाही ताईंनो पोथी. तर दुपारी 3:30च्या नंतर किंवा 4च्या नंतर वाचली तरी चालते. तर मी काय करत असते, तर फिक्स टायमिंग माझा ठरलेला आहे दुपारचा. तर आजपासून दुपारी पोथी वाचायला सुरुवात करणार आहे. स्वामींची 21 दिवसांच्या सेवेमधला सगळ्यात महत्त्वाचा दरवर्षी मी करत असते. तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहतच आला आहात. दत्त जयंती असो, स्वामींचा प्रकट दिन असो, पुण्यतिथी असो, तर अशा वेळेस मी 21 दिवसांच्या सेवेमध्ये माझं स्वामी चरित्राची सेवा आहे ती करत असते. आता बघा, तारक मंत्राची ज्यांना सेवा करायची आहे त्यांनी 21 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्र सेवा करायची आहे. तारक मंत्राची सेवा करत असताना आपल्याला 1 ग्लास भरून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्या ग्लासातलं पाणी तारक मंत्र होईपर्यंत तिथंच ठेवायचं. आपण जिथं वाचन करतो तिथंच आपल्या ह्याच्यावरती, चौरंगावरती किंवा पाटावरती. त्यानंतर तारक मंत्र पूर्ण म्हणून झाल्यानंतर ते पाणी घरातल्या सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे. त्याचेसुद्धा खूप फायदे आहेत बघा. आता एका ताईची परवा दिवशी मला कमेंट आली होती, कमेंट नाही सॉरी, मला व्हॉट्सअपला मेसेज आला होता की ताई, माझी आई खूप आजारी आहे, ICUमध्ये होते. आणि त्यांनी मला 1 तारखेलाच मेसेज केला होता, पण माझं व्हॉट्सअपला जास्त लक्ष नसतं त्यामुळे मी बघितला गेला नाही. आणि त्या ताईंनी मला मेसेज केला होता की आई खूप सिरियस आहे, काहीतरी सेवा द्या. तर त्या ताईंनी तरीसुद्धा तारक मंत्राची सेवा चालू केली होती. स्वामींवर विश्वास ठेवून त्यांनी तारक मंत्राची सेवा चालू केली. आई ॲडमिट होती, आईचं व्यवस्थित झालं होतं. आईला अटॅक आला होता. अटॅकचं जो काय पॅरेलाइस कुठला येऊन गेला होता मला पण एवढं काही माहिती नाही, पण मला त्यांनी परवा मेसेज करून सांगितलं आई आता व्यवस्थित आहे. आणि त्यांना सेवासुद्धा मी दिलेली आहे. व्यसनमुक्ती सेवा, कर्जमुक्ती सेवा, त्यानंतर परत आरोग्य सेवा, अशा खूप साऱ्या सेवा आहेत ना, त्या मी देत असते माझ्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओमधून जर कोणाला पाहिजे असतील सेवा तर सांगत जावा, कुठल्या कुठल्या ह्याची कशी सेवा आहे. त्या सेवा ज्या आहेत ना ती मी व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्हाला देत जाईन ती सेवा. तर काय होतं, पर्सनली आपल्याला मेसेज केला की कधी कधी बघा असं होतं, त्या ताईने कमेंट केली असती ना यूट्यूबवरती, ताई माझी आई खूप आजारी आहे, मला सेवा द्या, तर ती झालं असतं. व्हॉट्सअपचं कधी कधी लक्ष नसतं, मी जास्त व्हॉट्सअप बघत नाही त्यामुळे. पण त्यांनी मला मेसेज केला होता 1 तारखेला त्यांच्या आईला अटॅक आला होता, त्यामुळे त्यांनी ती मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई असं असं झालेलं आहे, मेसेज केला होता त्या ताईने. तरी पण त्यांनी ती तारक मंत्राची सेवा केली. आई आता व्यवस्थित आहे, घरी आणलेलं आहे 4-5 दिवस झालं. तर त्या ताईंना सेवासुद्धा दिलेली आहे, काय सेवा करायची काय नाही. तर बघा, असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे छोटे मोठे प्रॉब्लेम येत असतात. स्वामी सेवेने किंवा आपण आपल्या कुलदेवीच्या सेवेने हे प्रॉब्लेममधले 70 ते 80% आपल्याला हे प्रॉब्लेम, आपण दवाखाना तर करायचाच असतो, दवाखाना सोडून कुठलीही सेवा नाही करायची. दवाखाना त्याचबरोबर आपल्याला सेवा करायची असते. तर 70 ते 80% आपल्याला सेवेमधून फरक पडतो आणि फरक जाणवतो. आजारी व्यक्तींना तारक मंत्राचं पाणी पाजायचं, त्यानंतर जी अगरबत्ती लावलेली असते आपण त्याचासुद्धा अंगारा आपण आजारी व्यक्तींना लावायचा. किंवा आजारी नसतील, आपल्या घरामध्ये आपण अशी सेवा केलेली असेल तर घरातल्या सगळ्यांनी तो अंगारा लावायचा आणि सगळ्यांनी ते तीर्थ म्हणून पाणी प्यायचं असतं. तर बघा, अशी ही स्वामी सेवेचे खूप सारे फायदे आहेत. मी नेहमी सांगत असते, स्वामी सेवा, कुलदेवीची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. आयुष्यामध्ये जे नाही ते सगळं मिळतं ह्या सेवेने. आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये कसं होतं आणि कसं त्याचं रूपांतर ह्याच्यामध्ये झालेलं आहे. बघा, खूप वर्षापासून सेवा करत गेले, त्याचं फळ एवढ्या वर्षांनी का होईना पण मिळालेलं आहे. आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं, मी पाठीमागंसुद्धा सांगितलेलं आहे, आता बरेचसे दादा नवीन जोडले गेलेले आहेत. इंस्टाग्रामच्या ID मागत होत्या पाठीमागं पण एक दादा मला,
की ताई तुमची इंस्टाग्राम ID काय आहे. तर माझी पर्सनल पण इंस्टाग्रामची ID आणि आमचं श्री समर्थ एंटरप्राइजेस आमचा बिझनेस जो आहे ना त्याचीसुद्धा ID मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना कोणाला पाहायचं असेल आमचा बिझनेस काय आहे कसं आहे ते तुम्ही त्या श्री समर्थ एंटरप्राइजेसवर क्लिक करून तुम्ही तिथं इंस्टाग्रामला आमचे व्हिडिओ किंवा आमची कामाची क्वालिटी पाहू शकता. आणि तुम्हाला कसं वाटतं आहे काय वाटतं आहे ते सुद्धा तुम्ही त्या कमेंटमध्ये सांगा. तर मी इंस्टाग्रामची ID जी आहे ना ती श्री समर्थ एंटरप्राइजची दिलेली आहे, लिंक दिलेली आहे IDची. तर तिथं तुम्ही जाऊन पहा इंस्टाग्राम ID. तर इकडे मस्त अशी आजची स्वामींची पूजा, आज सकाळी तेही लवकर गेले होते त्यामुळे आज स्वामींची पूजा माझ्याकडे आलेली आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की स्वामींची पूजा कधी कधी माझ्याकडे येते, रोज ते करतात पण ज्या दिवशी ते खूप लवकर जातात, आता सध्या कामाचा लोड खूप आहे त्यामुळे ते लवकर कामावरती गेले, त्यामुळे आपल्या स्वामींची पूजा आज माझ्याकडे आलेली आहे. आणि खरंच मी नशीब समजते की देवघरात पण स्वामींची मूर्ती आहे, पितळी मूर्ती स्वामींची देवघरातसुद्धा आहे. पण इथं आमच्या हॉलमध्ये स्पेशली आम्ही स्वामींची मूर्ती स्थापन केलेली आहे. पादुका आहेत स्वामींचा दत्त महाराजांचा फोटो आहे. तो कशामुळे मी हॉलमध्ये ठेवलेला आहे त्याचं कारणसुद्धा सांगते ताईंनो. तर बघा, बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये नकारात्मक लोक जे असतात, नकारात्मक निगेटिव्हिटी घेऊन येणारी लोक असतात. त्यामुळे बरोबर आपल्या घराच्या दरवाजाच्या भिंतीला समोरच्या स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो बरोबर आपल्या एंट्रन्सला आहे ना तो ठेवायचा. जेणेकरून काय होतं, कोणी जरी आपल्या घरामध्ये नकारात्मक भावनेने किंवा कुठल्या तरी काहीतरी करण्याच्या उद्देशाने जर घरामध्ये प्रवेश करत असेल, सर्वात अगोदर त्याला स्वामींचं दर्शन घडेल आणि स्वामींच्या नजरेला नजरभेट झाल्यानंतर जी काही त्यांची ती भावना असेल ती नष्ट होते आणि आपल्याला काही दोष जे लागतात ना ते लागत नाहीत किंवा त्यांची जी नकारात्मक दृष्टी असते ना आपल्या घरावरती ती पडत नाही. तर असं हे खूप वर्षापासून, जवळपास आता 3 वर्ष झालं माझ्या हॉलमध्ये ही मूर्ती अशी आहे. गावाकडे ज्यावेळेस मी तिथं राहत होते, गावी आमचं साधं पत्र्याचं घर होतं, त्या घरामध्ये सुद्धा एंट्रन्सला बरोबर त्या घराच्या समोरच्या भिंतीला स्वामींचा हा फोटो आणि पादुका होत्या. आणि आत्तासुद्धा बघा, तर बघा आज सकाळपासून आमच्या देवघरातली लाईट सारखं ये जा करते. देवघरातली नाही म्हणजे घरातलीच, पण त्यामुळे देवघरात असा अंधार आणि देवपूजा करत असताना जर लाईट गेली ना तर मला अजिबात आवडत नाही. कारण काय होतं, असं प्रसन्न जे आहे ना ते दिसत नाही. देव माझे झगमग असे मस्त असे चमकतात ना, ते खूप बघायला आणि मला खूप आवडतं. आणि बघा लाईट नेमकं गेली, पूजा करायला बसली की वैतागच येतो सारखं आमच्याकडं. आज खूप वेळा लाईट गेलेली आहे. तर इकडे माझी सगळी पूजा वगैरे आवरून झालेली आहे. 2-3 दिवस झालं पूजेला फुलंच नाहीत मिळत ताईंनो. काय झालं होतं, आपल्या बागेतली जेवढी फुलं होती तेवढी 2 दिवस वाहिली मी, पण कालपासून देवपूजेला फुलंच नाहीत. आज सुद्धा बागेतली 2-4 फुलं निघालेली आहेत, तेवढीच आणली आणि देवांना वाहिली. कसं असतं, फुलं वाहून देवपूजा केली की एक वेगळंच समाधान असतं आणि खूप छानसुद्धा वाटतं मला. आणि प्रसन्न असं देवपूजा असं म्हणजे देवपूजा केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. फुलं असल्याशिवाय देवपूजा अजिबातच मला आवडत नाही. पहिल्यापासूनच फुलांची देवपूजा मला खूप आवडते. आता आज सकाळी ह्यांना सांगितलेलं आहे, येताना फुलं काहीही करा, येताना भरपूर अशी फुलं घेऊन या. तर इकडे ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ रोज आपल्या देवघरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूजा व्हावी आणि त्या ग्रंथातल्या 5 ओळी तरी रोज नित्यनेमाने वाचाव्या. तर बघा आता इकडे स्वामींची पोथी जी आहे ना, पूजा वगैरे स्वामींची मांडलेली नाही मी ताईंनो अशी वेगळी अशी सेपरेट. कारण काय होतं, जर आपण स्वामींची पूजा जर मांडली तर 21 दिवस पूजा उचलायची नसते. त्यामुळे अभिषेक वगैरे देवांना होत नाही, आंघोळ घालून होत नाही. 21 दिवस देव पारोशी ठेवायचं म्हणजे ते सुद्धा योग्य नाही. त्यामुळे आता तुम्हाला जी स्वामी सेवा करायची आहे तर त्या स्वामी सेवेमध्ये फक्त तुम्हाला पोथीच मांडायची आहे. सेवा करत असताना काय काय करायचं आहे, सेवा सुरुवातीला करत असताना फक्त आपल्याला पिवळ्या, लाल किंवा भगव्या अशा कलरमध्ये आपल्याला स्वामींची पोथी जी आहे ना त्या कपड्यावरती ठेवायची आहे, त्या वस्त्रावरती. त्यानंतर आपल्याला स्वामी सेवेमध्ये आपल्याला नित्यसेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक लागणार आहे आणि स्वामी चरित्र एक आपल्याला पोथी लागणार आहे. नित्यसेवा स्तोत्रमंत्रातलं आपल्याला काय काय वाचायचं आहे ते सुद्धा सांगते. तर आपल्याला स्वामी स्थवन त्याच्यातलं वाचायचं आहे. आता माझं तोंडपाठ झालेलं आहे, पण तरीसुद्धा मी पोथीची पूजा करण्यासाठी मी तिथं ठेवलेलं आहे. स्वामी स्थवन वाचून घ्यायचं, त्यानंतर 11 माळी जप करायचा आणि रोजचे 21 अध्याय आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. आता 21 दिवस.
आणि रोजची 1 तास खूप झालं ही पोथी वाचायला. ज्यांचं वाचन चांगलं आहे त्यांना 1 तास भरपूर होतो. आता मी नेहमी वाचते त्यामुळे मला 1 तासात माझी ही पोथी वाचून होते. आता जे कधीतरी वाचत असतील तर त्यांना ही पोथी जी आहे ना ती 1 सव्वा तास 1.5 तास लागू शकतो. तर बघा इकडे पोथी जी आहे ती मांडून घेतलेली आहे. रोज पोथी इथंच ठेवायची. पोथीचं काय असं नाही, तुम्ही पोथी उचलून तुम्ही हॉलमध्ये सुद्धा बसू शकता, तिथंसुद्धा तुम्ही वाचू शकता. जिथं तुमचं मन प्रसन्न राहतं तिथं तुम्ही बसून वाचू शकता. आता माझं सांगायचं झालं तर माझं देवघरामध्येच माझं मन लागतं आणि देवघरापाशी कुठंही मी मोबाईलच्या आपल्या व्हिडिओची एडिटिंगसुद्धा मी देवघराच्या समोर बसून करत असते. त्यामुळे माझं मन जास्त करून माझ्या किचनमध्ये माझ्या देवघरामध्ये लागतं. स्वामींचासुद्धा फोटो बाहेर आहे, तिथंसुद्धा आहे. पण शक्यतो मी देवघरापाशीच बसत असते कारण तिथं कोण येत नाही, बाहेरचं जात नाही आणि पोथी आपली वाचायची जी आहे ती एकाग्रता होते पोथी वाचताना आणि पटकन आपली पोथी वाचून होते. बाहेर जर आपण ठेवलं तर पोथी वाचताना खूप अडथळे येतात आणि म्हणूनच मी दुपारचा टायमिंग निवडलेला आहे ह्यावेळेस. मागच्या वेळेस मी ज्यावेळेस 21 दिवसाची सेवा चालू केली होती तर त्यावेळेस बघा मी संध्याकाळचा टायमिंग निवडला होता. पण आता जसं की तुम्हाला माहितीच आहे किराणा दुकान आहे आपल्याकडे. सकाळ संध्याकाळ किराणा दुकानामध्ये मला थांबावं लागतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ मी कामं बघत किराणा दुकान सांभाळते. तर काय होतं जर संध्याकाळी आपण पोथी वाचायला बसलो तर आपल्या किराणा दुकानामध्ये सारखं गिऱ्हाईकं येत राहतात. त्यामुळे पोथीला वाचताना खूप वेळा उठावं लागेल. यासाठी मी दुपारच्या वेळेत पोथी वाचायचं टायमिंग जो आहे तो निवडलेला आहे. तर असं इकडे पोथी आता मी दुपारच्या वेळेत वाचणार आहे. आता सध्या पोथी मांडून घेतलेली आहे, जपमाळ आपली मांडून घेतली, सगळं व्यवस्थित करून घेतलं. स्वामींना स्पेशली गणपतीची आरती करून स्वामींची आरती केली, स्वामींना मुजरा करून घेतला. तर आजची माझी सुंदर अशी देवपूजा आणि पोथीची ही करून घेतलेली आहे, पोथीची पूजा करून घेतलेली आहे. आता दुपारच्या वेळेत आपल्याला मस्तपैकी निवांत पोथी वाचायची. तर इकडे बघू शकताय तुम्ही देवपूजा झाल्यानंतर देवघरातील वातावरण किती छान सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. तर अशीच सेवा दरवेळेस मी करत असते. स्वामींच्या प्रकट दिनाची पुण्यतिथीची, परत दत्त जयंतीच्या वेळेसची आणि त्यावेळेस गुरुपौर्णिमेच्या वेळेसची अशा माझ्या सेवा असतात. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आला आहात नेहमीच. तर बघा देवपूजा झाल्यानंतर घरातली सगळी कामं करून घेतली, स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि सोनाची वाट बघत होते. तर बघा तेवढ्यात सोना आली. पलीकडच्या आंब्याच्या झाडाखाली बसलेली होती. तिला आवाज देऊन बोलवून घेतलं होतं कारण तिची पूजा केल्याशिवाय आज मला चैन पडणार नव्हती. कारण आज मी पोथीला वाचायला स्टार्ट केलेलं आहे. रोज तर नित्यनेमाने माझी गायची पूजा होतीच, पण सोना जी आहे ना ती माझी सगळ्यात लाडकी आहे. तर सोना ही आहे बघा अशा तांबूस कलरची आणि ही एवढी लाडकी का आहे त्याचं कारण सांगते ताईंनो. माझ्या लहानपणापासून आमच्याकडं अशी सेम गाय होती. सेम म्हणजे सेम, काहीच फरक नाही. आत्तापर्यंत ती गाय होती. त्यामुळे मला ही खूप माझ्या आवडीची आहे सोना. हिची पूजा केल्याशिवाय माझ्या जीवाला चैनच पडत नाही. आणि तुम्हाला सांगू, इथं आमच्यासमोर एक झाड होतं ना, त्या झाडाखाली हिचं पिल्लू जन्मलं होतं आणि ती पिल्लू जन्मल्यानंतर ती कोणाला जवळ येऊ देत नव्हती ही सोना. तर कारण तिच्या पिल्लाला घेऊन जातील किंवा काहीतरी त्यांना भीती असते ना. माणसांना येऊ देत होती पण बायकांना कोणालाच येऊ देत नव्हती. तर मग मी चपाती चारायला गेले होते कारण ज्यावेळेस गाईला पिल्लू होतं ना तर त्यावेळेस तिला गुळ चपाती खाऊ घालायची असते असं म्हण आहे. मला तर पूर्वीपासूनचं म्हणजे म्हणतात की गाय येल्यानंतर तिला गुळ चपाती खाऊ घालायची असते. तिची पूजा काही केली नव्हती त्यावेळेस, पूजा नसते करायची, फक्त गुळ चपाती खाऊ घालायची असते. तर सकाळी 10-10:30च्या दरम्यान ही चरायला आली होती. त्यावेळेस तिला पिल्लू झालं होतं आणि ती त्यावेळेस कोणाला जवळ येऊ देत नव्हती. ती मनानंच झालं होतं पिल्लू तिथं. तर मग मी तिथं गेले, म्हणजे अगोदर कोणालाच येऊ देत नव्हती. त्यानंतर मग मी गेले तर तिनं मला येऊ दिलं जवळ, तिला चपाती खाऊ घातली आणि त्यानंतर मी परत आले. ते आणि म्हणजे हिच्याशी खूप अटॅचमेंट आहे. आणि तुम्हाला सांगते, मी राहायला ज्या दिवशी इथं आलेली आहे त्या दिवसापासून सोना जी आहे ना ती आमच्या दारामध्ये रोज नित्यनेमानं येत असते. तिची पूजा ही आमच्या दारामध्ये रोज होते. तर तशी चंदा पण येते, रानू पण येते आणि ही आहे सोना. आणि अशा गायींची नावं ठेवलेली आहेत, पण ही माझी सगळ्यात आवडीची आणि सगळ्यात लाडकी आहे बघा. तर हिची आज वाट खूप पाहिली आणि ही आंब्याच्या झाडाखाली येऊन थांबली होती. ही सकाळपासून येते, पण चंदा हल्ली कसं असतं, चंदा लई लवकर येते, पण ही थोडीशी उशिरा येते. पण तरी का होईना, पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस तिची पूजा वगैरे करत असते. एक अर्धी चपाती तिला खाऊ घालत असते. त्यानंतर बघा त्यांचं कसं असतं, काय आणखीन दुसरं काय असलं तरीसुद्धा त्यांना खायला देत असते पूजा झाल्यानंतर.
तर तिच्याबरोबरच आणखीन एक गाय आली होती. पण तिचं कसं असतं, तिचा फक्त एकटीचाच लाड झाला पाहिजे, दुसऱ्यांचा लाड अजिबात झाला नाही पाहिजे असं असतं. त्यामुळे ती त्याच्याशी भांडण करत होती. मी तिला म्हणत होते मारू नको मारू नको, तरीसुद्धा ती त्याला मारतच होती. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.